विभागाचे जे आणि SDRF NDRFचे जे वेळोवेळी जे निकष आहेत त्या निकषानुसार मदत केली जात आहे। आणि जो ऊर्जा विभागाचा प्रश्न आहे त्यांची विनंती विचार करून तशा पद्धतीची ऊर्जा विभागाला विनंती करण्यात येईल। प्रश्न क्रमांक 2 4765 कृपाल तुमाने। माननीय सभापती महोदय, सन्माननीय मंत्री महोदय इथे उपस्थित नसल्यामुळे हा प्रश्न राखून ठेवा। आहेत व्यवस्था केली आहे। कॅबिनेट मंत्री असायला पाहिजे होते या प्रश्नाला। महत्त्वाचा प्रश्न आहे, वाळूघाट जनतेशी संबंधित प्रश्न आहे। तुम्ही प्रश्न विचारा, उत्तर द्यायला सक्षम आहेत मंत्री। प्रश्न क्रमांक 4765 महोदय वितरित केल्याप्रमाणे दिल्लीतली थोडी सवय आम्ही बदलवतो आहे, आम्ही ऑब्झर्व करतोय हाऊस कसं चालते, थोडं फरक थोड्या दिवसात होऊन जाईल। बरोबर। सन्माननीय सभापती महोदय, हा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे जो संपूर्ण राज्याशी संबंधित आहे। आणि मी नागपूर आणि विदर्भाच्या संदर्भात जर बोलायला लागलो तर या ठिकाणी अत्यंत तुटवडा निर्माण झाला। क्रेडाईने धमकी दिली, रेती 2 महिने मिळालीच नाही या नागपूरला, कामं सर्व बंद झाली, अनेक लेबर लोकांच्या समस्या निर्माण झाल्या। कारण जे बांधकामावरती येणारे आमच्या याच्या नागपूर जिल्ह्यामध्ये विशेषतः मध्य प्रदेशचे कामगार येतात, छत्तीसगडचे कामगार येतात, त्यामुळे खूप समस्या निर्माण झाली। आणि आता कुठेतरी सर्वप्रथम एक चंद्रपूरचा घाट सुरू झाले, चंद्रपूरनंतर आता नागपूरचे घाट सुरू झालेले आहे, परंतु अजूनही रेती नागपूरच्या घाटातनं निघायला सुरुवात व्हायची आहे। ज्यामुळे या नागपूरचे रेट 9,000 ते 12,000 रुपये ब्रासपर्यंत पोहोचलेले होते। त्यामुळे आता माझा प्रश्न आहे, माननीय मंत्री महोदय नाही, आमचे सन्माननीय राज्यमंत्री आहेत, किंवा या संदर्भामध्ये नागपुरातल्या आणि विदर्भातल्या 223 रेती घाटापैकी आता किती लिलाव झालेले आहेत आणि उर्वरित जे लिलाव आहेत हे कधीपर्यंत तुम्ही पूर्ण करणार आणि जनतेला स्वस्तामध्ये रेती देण्याचं जे सरकारचं धोरण आहे त्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार? सभापती महोदय, प्रश्नाचा जो गाभा आहे तो बांधकामाकरिता सहजरित्या वाळू उपलब्ध व्हावी अशा पद्धतीचा आहे। सभापती महोदय, आपल्याला सभागृहाला कल्पना आहेच की 8/4/2025 आपण बांधकामांसाठी वाळू उपलब्ध होण्याकरिता आणि महाराष्ट्रामध्ये वाळूचं धोरण हे सहजरित्या राबवण्यात यावं ह्याकरिता नवीन वाळूचं धोरण आपण तिथे घोषित केलं। आणि त्या अनुषंगाने आपण ज्या ठिकाणी गट होत आहेत त्या ठिकाणी 10% ही जी तिथली जी वाळू आहे ती घरकुलांसाठी जी आपण राखीव ठेवलेली आहे। ज्या ठिकाणी समजा लिलाव होऊ शकला नसेल तर त्या ठिकाणची जी वाळू आहे ती त्याच्यामधली जी वाळू आहे ती घरकुलांसाठी जी आपण राखीव आपण ठेवलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की घरकुलांच्या बांधकामासाठी आपण 5% 5 ब्रास वाळू हे आपण त्यांना मोफत उपलब्ध करून देतोय। अध्यक्ष महोदय, त्यांचा स्पेसिफिक जो प्रश्न मला विषय लक्षात आला की नागपूरचा आणि या विभागाचा प्रश्न असल्यामुळे मंत्री महोदयांकडनं उत्तर मिळावं अशी आपली अपेक्षा होती। आता मी नाईट वॉचमन म्हणून आलेलो आहे, पण तरीसुद्धा जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार आपला 23 गटाच्या बाबतीमधला जो प्रश्न आहे की कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, कधीपर्यंत गट स्थापन होतील, तर या 31 डिसेंबरपर्यंत हे सर्व लिलाव हे केले जातील। हेमंत पाटील महोदय, सगळ्याला संधी प्रश्न समान अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। अन्न वस्त्र निवारा आपण ज्या मूलभूत गरजा आहेत, आपण बघता की मोदीजींचं जे स्वप्न होतं पंतप्रधान आवास योजना, आणि प्रश्न वाळूचा आहे। हो, त्याच्या संदर्भात सांगतो। पंतप्रधान आवास योजनेला वाळू लागत नाही का सभापती महोदय? तर डेव्हलप करताय। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये नद्या आहे, वाळू उपलब्ध आहे, परंतु लोकांना आवश्यक ती वाळू आजही भेटत नाही। वाळू माफिया, महसूलमधले मोठे काही अधिकारी, संबंधित तलाठी आणि हे सगळे लोक यंत्रणा चालवतात। मी स्वतः
आमदार असताना माझ्या संस्थेसाठी पाहिजे असताना आज नांदेडमध्ये गोदावरीसारखी नदी आहे, 5,000 रुपये ब्रासनं मी बाहेर बाजारातून वाळू विकत घेतो. मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, मी SDMला फोन केला. विचारा. तर माझी विनंती हेच आहे की ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण ऑनलाईन करणार का, आणि ऑनलाईन केल्यानंतर ज्याला वाळू पाहिजे त्याला 3 दिवसात आपण वाळू उपलब्ध करून देणार का? छान. आणि सभापतीमध्ये आत्ताची प्रक्रिया आहे ती देखील अतिशय सरळ आणि सोपी आहे. ज्या ठिकाणी समजा वाळूचा गट नसेल ज्या तालुक्यामध्ये, कारण मागील काही महिन्यांमध्ये मी देखील काही दौरे केले. मी सोलापूरच्या दौऱ्यावरती असताना एक गोष्ट माझ्याशी देखील निदर्शनास आली की मोहोळ तालुक्यामध्ये तिथे कुठलाही गट नव्हता किंवा गट तिकडे तयार झाला नव्हता. आणि त्यावेळेस तिथे घरकुलांच्या बांधकामाचा आढावा घेत असताना एक लक्षात आलं की शेतकऱ्यांपर्यंत आपण घरकुलांसाठीची ही 5 ब्रास वाळू आपण मोफत उपलब्ध करून देतो ह्याची देखील जनजागृती नव्हती. आणि मग तिथल्या तहसीलदारांना आपण खरं तर आपण ती जबाबदारी दिलेली आहे की ज्या गावामध्ये घरकुलांची बांधकामं चालू आहेत त्या गावामध्ये जर का वाळू उपलब्ध असेल तर त्यांनी तहसीलदारांकडे अर्ज करावा आणि त्या संबंधित म्हणजे त्या स्रोतमधून त्यांना ती 5 ब्रास वाळू त्यांना तिथून उचल करून घेता येईल. तर अशा पद्धतीची आपण जनजागृती करायला देखील आपण आता सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आपला प्रश्न होतात की ऑनलाईन करायची किंवा ऑनलाईन करावं, नक्कीच त्या बाबतीमध्ये आपण विचारविनिमय करू. परंतु आत्ता जी प्रक्रिया जी आहे ती देखील सरळ सोपी आहे. तर त्याच्या अंमलबजावणीकरिता नक्कीच आमच्याकडनं योग्य ती कारवाई ही वेळेत केली जाईल. प्रवीण दरेकर. वेगवेगळ्या ठिकाणी वाळू उत्खनन होतं आणि ते थांबवण्यासाठी शासनाने तरतूद केली, वेगवेगळ्या उपाययोजना केल्यात. आणि नैसर्गिक वाळूच्या मर्यादा लक्षात घेऊन कृत्रिम वाळू सँड हे धोरण सरकारनं लागू केलं आहे. सभापती महोदय, यात सर्व सरकारी निमसरकारी बांधकामांमध्ये सँड आपण अनिवार्य केलं आहे. सँड युनिट्सना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आपण अधिकारी दिलेत. सँड युनिटच्या मंजुरीसाठी महाखनिज प्रणालीवर लिलाव प्रक्रिया पण आपण राबवता. माझा प्रश्न असा आहे सभापती महोदय की कृत्रिम वाळू धोरणानुसार कृत्रिम वाळूचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे. तथापि सरकारी बांधकामं सोडून इतर बांधकाम कंत्राटदाराकडून कृत्रिम वाळूचा वापर केला जात नाही. सर्वच बांधकामामध्ये कृत्रिम वाळूचा वापर करण्यासाठी शासन काही ठोस उपाययोजना करणार आहे का? सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी विशेषतः सँडच्या बाबतीमध्ये अतिशय चांगली भूमिका मागील 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांनी स्वीकारलेली आहे. स्वतः त्यांनी विभागनिहाय दौरे करून किंबहुना काही महिन्यांपूर्वी पुणे येथील आणि स्वतः त्यांनी जनता दरबार देखील भरवला होता. होय, त्यामुळे दोन्ही आणि विशेषतः सँडवरती जास्तीत जास्त भर देऊन आपल्याला जेवढी बांधकामं चालू आहेत त्या ठिकाणी ते उपलब्ध व्हावी, ती वाळू उपलब्ध व्हावी असे प्रयत्न आहेत. आणि तिथे आपण जी सूट दिलेली आहे त्यांना आपण सरकारी जमिनी त्यांना उपलब्ध करून देतोय. आणि सँडचं साठी एनकरेजमेंट करण्यासाठी आपण त्यांना काही सूट देखील आपण करून दिलेली आहे. त्या अनुषंगाने आपण जे खाजगी बांधकामं आहेत, विशेषतः मला देखील कल्पना आहे की मुंबईसारखं शहर असेल, पुणे असेल, डेव्हलपमेंट सिटी आहेत, डेव्हलपिंग सिटी आहेत, त्या ठिकाणी अशा वाळूची मागणी प्रचंड जास्त प्रमाणात असते. अशा शहरामध्ये देखील सँडचे जे प्लांट्स उभे राहावेत यासाठी आपण एनकरेजमेंट करतोय. आणि माननीय मंत्री महोदयांनी, बावनकुळे साहेबांनी या बाबतीमध्ये अतिशय अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली. त्यामुळे आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने नक्कीच खाजगी बांधकामांना देखील सँडची वाळू जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यात येईल. बाई जगताप. पण ते धोरण आता मागे राहिलं. 600 रुपये ब्रास हे आपण त्याच्या पुढे आलो. अर्थात आपण एखादी नवीन जेव्हा योजनेमध्ये अमेंडमेंट आणतो ती काहीतरी चांगलं घडावं यासाठी असते. तर पूर्वीचं असं वाटतं की पूर्वीचंच बरं होतं. 600 रुपयाने मिळत होतं आणि लोकांचं म्हणजे शेतकरी असेल, कष्टकरी असेल आणि ज्या घरकुलांचा आपण उल्लेख केला त्यांना काही तक्रारी नव्हत्या. ह्या तक्रारी कुणाच्या वाढल्या ह्याच्यामध्ये मी आता वेळ घालवत नाही. पण आत्ताच्या प्रचलित धोरणानुसार आपण जे सांगताय की 10% वाळू ही तिथल्या घरकुलांसाठी असेल, आणखीन या ज्या अत्यावश्यक गोष्टींसाठी असेल, मुळात तुम्ही ते मान्य केलं आहे की जेवढे डेपो चालू व्हायला पाहिजे तेवढे झालेले नाहीत. मग प्रश्न निर्माण होणार, जसं नागपूरचा प्रश्न त्यांनी इथे मांडला. कारण आपण शहरीकरण तर विसरू शकत नाही. हे फक्त गावामध्ये घरकुल असं नव्हे तर मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा काय अवस्था आहे आपल्याला माहिती आहे, ठाण्यामध्ये काय अवस्था आहे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून
ह्या ज्या डेपोज आणि नवीन जे धोरण आपण 25 पासून जे पुढे केलेलं आहे, आज 25 संपला पूर्ण, 26ला आता सुरुवात होऊन जाईल. त्यामुळे किती कालावधीमध्ये आपण ह्या धोरणाची पूर्णतः अंमलबजावणी करणार आहात आणि जेणेकरून हा जो कृत्रिम तुटवडा तयार करण्यात येतो आणि मग पैसे मागितले जातात, त्यालाच कुठेतरी चाप बसावं म्हणूनच हे सगळं आपण करायला निघालो. म्हणून नवीन धोरणाच्या नुसार आपण आखलेली चौकट ही किती महिन्यामध्ये, किती दिवसांमध्ये आपण पूर्णतः राज्यभर याची अंमलबजावणी करणार आहात आणि विशेषतः शहरी भागामध्ये जिथे प्रचंड कामं चाललेले आहेत त्या भागासाठी आपण काही विशेष बाब म्हणून काही वेगळा विचार करणार आहात का? सभापती महोदय, वाळूचे गट किती कालावधीमध्ये तयार होतील ते आम्हाला सांगता येणार नाही, कारण शेवटी गट तयार करायची प्रक्रिया ही MMBचा आपण तिथे सर्वे होतो, तिथे पाहणी होते, वाळू तिथे एकत्र आली आहे की नाही, कारण शेवटी ते नेचरवरती डिपेंड आहे. परंतु तरीसुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात गट तयार होऊन जेव्हा ते गट तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामधली जी 10% वाळू ही आपण घरकुलासाठी आपण राखीव ठेवतो, परंतु उर्वरित जी 90% आहे ती ही आपण खाजगी बांधकामाकरताच ती विकली जाते. प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी गट होऊ शकले नाही आहेत तिथे गट लवकर करणे, ते सर्वे लवकर करून घेऊन ती प्रक्रिया लवकर पूर्ण करणे. बरं, हे आपण ही नॅचरल वाळूच्या संदर्भात आपण ही चर्चा आपण करतोय. पण त्यासोबतच सँड जी आहे, सँडवरती आपण जास्तीत जास्त भर आता आपण दिलेला आहे. जी कृत्रिम वाळू आहे, ज्या क्रशरसाठी आपण फक्त 200 रुपये आपण तिथे आपण फक्त चार्ज करतोय. आणि अशा ठिकाणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सँडचे जे काही प्लांट्स आहेत ते उभे राहण्याकरिता जे काही त्यांना आपण काय म्हणतो त्यांना म्हणजे आपण जी सूट द्यायला हवी आहे, जी सरकारकडनं जी उपलब्धी काय गोष्टींची करून द्यायला हवे, त्या देखील आपण मोठ्या प्रमाणात आपण करतोय. आणि मंत्री महोदयांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे आमचा भर हा कृत्रिम वाळूच्या वरती देखील तितकाच आहे. निरंजन डावखरे. हा खरं तर वाळू चोरीचा प्रश्न आहे. आपण मला वाटतं या प्रश्नाच्या अनुषंगाने अनेक जण हात करतायत की टिपिकल आणि स्पेसिफिक प्रश्न विचारला आणि तेवढ्या पुढे झालं तर आपल्याला पुढे जाता येईल. ही सभापती महोदय, अवैध वाळूच्या संदर्भातले जो तारांकित प्रश्न आहे याच्यामध्ये सँडबद्दलचं काही मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. हे निश्चितपणे शासनाचं पुढचं धोरण आहे. पण आज तारखेला या तारांकित प्रश्नाचा जो मूळ गाभा आहे की जी चोरी होते त्या चोरीच्या संदर्भातली शासनाची काय कारवाई, तर निश्चितपणे आपण कायद्याने कारवाई करताय. पण सभापती महोदय, मी याच्या अगोदरही अनेक सदस्यांनी या सभागृहामध्ये या विषयाला मांडलंय की याच्यामध्ये सभापती महोदय एक ऑर्गनाइज सिंडिकेट काम करतं, त्याच्यामध्ये अधिकारी पण आहेत. तर माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे की टेक्नॉलॉजीचा म्हणजे जिओ मॅपिंगच्या माध्यमाने आपण याच्यावरती काही इंडिकेटर्स फिक्स करणार आहे का की जेणेकरून त्या तिकडची वाळू कमी झाली तर आपल्याला ताबडतोबीने लक्षात येईल आणि ती जबाबदारी जर वाळू त्या तिकडची कमी झाली तर संबंधित त्या तिकडे जो अधिकारी असेल, मग तो तहसीलदार असो किंवा त्या तिकडचे जिल्हाधिकारी असो, यांच्यावरती आपण जबाबदारी निश्चित करणार का? सभापती महोदय, आपण वाळू माफिया आणि वाळू चोरी नक्कीच हे प्रकार राज्यामध्ये ठिकठिकाणी घडत असतात. आपण वेळोवेळी त्याच्यावरती आपण कारवाई देखील करतोय आणि निष्पक्ष आपण ही कारवाई आपण करत आहोत. याच्यामध्ये आपण आता सध्याला आपण कल्पना आहे की आपण दक्षता पथकाची देखील आपण स्थापना केलेली आहे आणि ह्या पथकाच्या माध्यमातून वेळोवेळी जिथे जिथे अवैध वाळूची वाहतूक होते त्यांच्यावर देखील आपण कडक कारवाई आपण करतोय. एकंदरीत आपल्याला GPS सिस्टम ह्याच्यावरती बसवता येईल का असा आपला प्रश्न होता की त्याच्यावरती जे वाळूचे गट आहेत त्याच्यावरती मॉनिटरिंग वगैरे राहील. परंतु आपण दक्षता पथकांना आपण जी जबाबदारी दिलेली आहे त्यांना ऑलरेडी आपण GPS ट्रॅकिंगचे सिस्टम आपण त्यांना आपण अवलंबून आपण करून दिलेले आहेत. ऑलरेडी आपण GPS सिस्टमचा आपण वापर करतोय आणि माझे या निमित्ताने 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे पहिल्या उत्तरामध्ये पहिल्या याच्यात लिहिलं आहे की 600 रुपये प्रति ब्रास हे धोरण बंद झालेलं आहे पहिले, आणि दुसरं आपण ऑनलाईन विक्री करतो, तर याचं काही कॅपिंगचं धोरण शासन आणणार का? म्हणजे प्रति ब्रास इतक्या रेटच्या वर विकलीच जाऊ नये याचं आपण कॅपिंग आणणार का? दुसरं सँडच्या बाबतीत काय दर असतील याचं काही धोरण आपण आणलंय का किंवा आणणार आहात काय? मंत्री महोदय. नाही सभापती महोदय, लिलावामध्ये जास्तीत जास्त जणांनी भाग घ्यावा,
जास्तीत जास्त जणांनी भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त दर मिळावा, जेणेकरून रॉयल्टी आपल्याला जास्त मिळेल असा आपला प्रयत्न असतो. त्यामुळे कॅपिंग त्याच्यावरती टाकणं मला वाटतं ते योग्य राहणार नाही. दुसरा आपला प्रश्न आहे की एमसँडच्या बाबतीमध्ये ती संपूर्ण माहिती वसंत आपल्याला पर्सनली देखील आपल्याला ती उपलब्ध करून देतो. परंतु अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आपल्याला कृत्रिम वाळूच्या वरती जास्तीत जास्त भर देण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून नॅचरल सँडवरती जास्त डिपेंड न राहता आपल्या कृत्रिम वाळूवरती आपल्याला जास्त उपलब्ध होईल. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 3 5339 राजेश राठोड.